गेट रिच क्विक वाली स्कीम टाईप नाहीये. ह्या गोष्टी लाईफस्टाईल मध्ये जेव्हा अडॅप्ट करू आपण तेव्हाच आपली फॅट लॉस प्रोसेस होईल, अन्यथा हे शक्य नाही. ओ वेलकम आहे जी, आपण गराज आहे. थंबनेल वर क्लिक करून तर येऊन लागलाय, तर मग एकदम फन वे मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझी वेट लॉस जर्नी. मी सर्टिफाईड ट्रेनर नाहीये, मी डॉक्टर नाहीये, पण मी जे ट्रायल अँड एरर पद्धतीने जे शिकलो एवढ्या ओव्हर द लॉंगर पिरियड मधून, तर मी तुमच्या समोर सादर करत आहे, प्रस्तुत करत आहे. मला असं वाटतं की 100% तुमच्या कामातील ही गोष्ट. बाकी घ्यायचं नाही घ्यायचं तुमच्यावर. तर मुद्दा असा आहे, पहिले तर आपला माइंडसेट भाई. वेट लॉस ही काय एक दिवसाची क्विक, ते काय म्हणता, गेट रिच क्विक स्कीम नाहीये भाई. बेकार मेहनत लागते यार, लय जास्त वेळ लागतो. मी तुम्हाला डिमोटिवेट नाही करत आहे, पण त्याच्या मागे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मला एक महेंद्रसिंग धोनीचा एक डायलॉग आठवतो की वर्षभर मेहनत केली नाही आपण, ओके, तर एक दिवस मेहनत करून पण रिझल्ट येणार नाही. तसंच आपण एका दिवसात जाड झालो नाही म्हणून एका दिवसात आपण बारीक होणार नाही, ओके. तर हे उलट्या वेने नका घेऊ. तुम्ही म्हणणार की मग एक दिवस खाऊन घेतो, असं वर्षभर खाल्लंच आहे तर एक दिवस खाऊन घेतो, काय फरक पडणार नाही. तसं नाही करायचं, चांगल्या वे मध्ये घेतोय. कारण की पॉझिटिव्ह वे मध्ये आपण जेव्हा आपला माइंडसेटला पहिले तयार करावा लागतो आणि मगच आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन तेव्हा तयार होतं. सगळ्या गोष्टी भाई पहिले प्लीज ऍक्सेप्ट करून घ्या, जसं आहे तसं आहे. माझे लव्ह हँडल्स आहे, जाड आहे, माझ्या पोटावर चरबी आहे, टायर्स आहेत, इट्स ओके भाई. सबको होता है, नॅचरल आहे, ह्युमन बॉडी आहे. सगळे लोक आपण फकअप करतोच खाण्यात, म्हणजे उलट सुलट खातोच आपण. तर मग मी ह्या व्हिडिओमध्ये माझी पूर्ण जर्नी सांगणार आहे की कसं झालं. अजून पण मी तिथपर्यंत पोहोचलो नाही, मला जिथं पोहोचायचंय, बट मी माझी जर्नी सांगणार आहे की कसं सुरुवात झाली, मी कोणते कोणते स्टेप्स घेतले आणि त्याचा रिझल्ट काय आला, मी कसं ट्रायल एरर केलं. याच्यातून तुम्हाला एकदम सॉलिड क्लॅरिटी येऊन लागेल, माझी एवढी गॅरंटी आहे. सुरुवात पहिले ऍक्सेप्ट करून घ्या जसं आहे तसं. तुम्ही जाड आहेत म्हणून डायरेक्ट असा निर्णय नका घेऊ की भेंडी जाणार आणि मी दाड जिम मारणार 1 महिना, असा एकदम रेग्युलर राहील ना तर होऊन जाईल. नाही. सुरुवात भाई पहिले एक गोष्ट समजून घ्या, फॅट लॉस ही खूप स्लो प्रोसेस आहे. स्लो प्रोसेस मी याच्यासाठी म्हणते की तुम्हाला कॅलरी डेफिशिएट म्हणजे ऑब्व्हियसली कमी खावं लागणार आहे, जास्त कॅलरीज बर्न करावी लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला टेक्निकल स्टफ नाही सांगणार, मी 1 किलो मागे एवढी कॅलरी राहते हे वगैरे, ते नाही. एक गोष्ट इम्प्लिमेंट करायची सगळ्यात पहिले, मिनिमम 20 मिनिटं आणि मॅक्सिमम 45 मिनिटं हे चालायचंच आहे. आणि इस्पेशली जेवणानंतर. रिझन एक सांगतो, आपला जो इंडियन डाएट आहे तो एवढा कार्बोहायड्रेट्सने भरलेला आहे ना, ज्याच्यात प्रोटीनची मात्रा खूप कमी आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण कार्बोहायड्रेट्स म्हणजे चपाती AKA पोळी कोणी चपाती म्हणेल, कोणी पोळी म्हणेल, राईस, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, आपण जेव्हा सडन खातो ना तेव्हा आपल्याला असं डिझी वाटतं. असं मस्त वरण भात त्याच्यावरती असं तूप टाकून खातो ना, मजा येऊन लागते, पण ते खाल्ल्यावर आहे ना असं डिझी वाटतं, अशी झोप लागते. रिझन काय त्याच्या मागे, कारण की आपली ब्लड शुगर लेवल नॉर्मल पेक्षा खूप जास्त स्पाइक होते. आता ही ब्लड शुगर जेव्हा स्पाइक होते खूप जास्त, त्याच्यामुळे आपली बॉडी ते मेंटेन करायला इन्सुलिन बनवते. सारखं आपली जेव्हा असं ब्लड शुगर स्पाइक होत राहते कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यामुळे, ते मेंटेन करायला इन्सुलिन बॉडीला परत बनवावं लागतं. त्याच्यामुळे आपली बॉडी इन्सुलिन रेजिस्टंट होते. आणि इन्सुलिन रेजिस्टन्स झाल्यामुळे काय होतं की तुम्ही कितीही जिम करा, काहीही करा, वजन अडकलंच आहे यार, माझं वजन कमीच होत नाही. का? कारण की आपली बॉडी इन्सुलिन रेजिस्टंट झाली. आता मग हे चेंज कसं करता येईल इन्सुलिन रेजिस्टंट? भाई जेवणामध्ये ना खूप प्रोटीन, खूप त्याने म्हणता येणार, पण प्रोटीन ऍड करावं लागेल. मी कसं ऍड केलं ते पण आपण पुढे बघणारच आहेत. मी कोणते प्रोटीन डाएट घेतले किंवा मी कोणत्या पद्धतीने प्रोटीन ऍड केलं हे आपण पुढे बघणारच आहे. आता वॉकिंग मधला दुसरा पॉइंट होता, वॉकिंग किती करायचे, 20 मिनिटं कमीत कमी, मॅक्सिमम 45 मिनिटं. मी किती वॉकिंग केली हे तुम्ही ट्रॅकर बघू शकता. हे फिटनेस ट्रॅकर मध्ये मी खूप चाललोय. मग माझं जेव्हा चालायची प्रोसिजर वाढली, मला मजा यायला लागली वॉकिंग करायला, तेव्हा मी स्ट्रेंथ ट्रेनिंग कडे गेलो. आता चूक काय करतो आपण, भरपूर वेळा असा बारीक व्हायचंय, मला बारीक व्हायचंय, जातो धडाधड जिम करतो. नाही बाई. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, मोटिवेशन ड्रॉप होतं. माझं असं भरपूर वेळा झालं, म्हणून सांगते आधी वॉकिंग केली आणि मग स्ट्रेंथ ट्रेनिंग कडे गेलो. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय, दे डंबेल नाही. सुरुवातीला 1 दिवस गेलो, 2 दिवस, हळूहळू करता गेलो. आणि मग मी त्याच्यात गेलो, तर मग मी काय ट्रेन केलं, कसं ट्रेन केलं, मी आधी कंपाऊंड एक्सरसाइजेस वर फोकस केला मी. ओके, कंपाऊंड एक्सरसाइजेस काय असतात तुम्ही सर्च करून घेणार. ओके, भरपूर आहेत कंपाऊंड एक्सरसाइजेस. आणि मग अशी वेट ट्रेनिंग मी चालू केली. तर आपण क्लिअर झालो, ब्लड शुगर समजलं आपल्याला. ब्लड शुगर इम्पॉर्टंट काय, कारण की ही जर गोष्ट नाही समजली तर हे पुढच्या पॉईंट काहीच कामाचे नाही. म्हणून ब्लड शुगर समजणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर वॉकिंग ही मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर जेव्हा वॉकिंग मध्ये कम्फर्टेबल होऊन जाऊ तेव्हा मी जिम कडे गेलो. जिम मध्ये पण सडन मी काही चेंजेस नाही केले, हळूहळू इम्प्लिमेंट करत गेलो. 4th गोष्ट आहे प्रोटीन. प्रोटीन म्हणजे काय, कुछ नाही प्रोटीन.
कुछ नाही प्रोटीन बिटीन काय नाही हे असं म्हणजे म्हणता ना त्यांच्याकडे लक्ष नका देऊ. प्रोटीन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की प्रोटीनमुळे आपल्याला मसल बनवायला हेल्प होते. प्रोटीन असं पकडून घ्या ना की आपली ब्लड शुगर मेंटेन करायला हेल्प करेल. प्रोटीन घ्यायचं तर किती घ्यायचं, कसं घ्यायचं ते तर आता बरेच लोकांना माहिती आहे. प्रोटीन घ्यावं लागतं. बट प्रोटीन एवढं कॉम्प्लेक्स करून ठेवलंय ना यार, तर मग असं डोक्याला हात लावावा लागतो की अरे यार फिर से यही बंदा वही बोलेगा प्रोटीन खाओ प्रोटीन खाओ. नाही बाई, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल्स बघणार आहेत. प्रोटीन कसं घेतलं मी, किती घेतलं. असं म्हणतात की जेवढं तुमचं वेट आहे तेवढं ग्रॅम तुम्हाला प्रोटीन पाहिजे. बट मी कसं केलं, माझं मिनिमम मी टार्गेट ठेवलं 50 to 60 ग्रॅम्स. आता हे 50 to 60 ग्रॅम्स मी कसं अचीव्ह केलं, मी मदत घेतली वे प्रोटीनची. सोयाबीन, पनीर, त्याच्या वेगळ्या वेगळ्या डिशेस केल्या. त्याच्यासाठी आपले चटपटे ब्लॉग्स तर येणारच आहेत, सबस्क्राईब करून ठेवणार. प्रोटीन घ्यायचंच आहे, मॅन्डेटरी आहे. बट मी किती घेतलं हे सांगतोय. मी 50 ते 60 ग्रॅमचा प्रयत्न ठेवला की तेवढं मिनिमम तर जायलाच पाहिजे. आता त्याच्यानंतरून भाई लास्ट टॉपिक आहे आपला हॅबिट्स. मी काय काय बदलल्या भाई, खूप वाईट सवयी होत्या भाई, लिटरली सांगते भाई. मी खूप सवयी सोडल्यात, वाईट सवयी वेट लॉस करायसाठी. सगळेजण म्हणता की शुगर सोडा, चपाती सोडा, राईस सोडा. बट सोडायची म्हणजे हे डायरेक्ट नाही सोडू शकत आपण, कारण की याच्यासाठी अल्टरनेटिव्ह आपल्याला तयार करावं लागतील. आता चपाती सोडली, तुम्ही म्हणणार अरे लय शहाणा झाला नाही का तू, आपले पूर्वज सगळे चपाती खायचे मान्य आहे. बट आताचा जो गहू येतोय असं वाटतं की भेसळ आहे बऱ्यापैकी. तर मग मी मल्टीग्रेन रोटी तयार केली स्वतःचीच. मल्टीग्रेन रोटी खातो आणि राईस खाल्ला किंवा कोणताही मील घेतलं ना त्याच्यात मी खूप सारं प्रोटीन ऍड करायचा प्रयत्न करतो. रिझन की ब्लड शुगर स्पाइक नको व्हायला, जो आपण पहिला पॉईंट बघितला होता. ओके, तुम्ही जर ड्रिंकिंग आणि स्मोकिंग करत असाल भाई, ट्रस्ट मी, बंद करना पडेगा. कार सांगतोय मी, जेव्हा तुम्ही एक दिवस दारू पिताना किंवा एक स्मोक करताना तुमचं फॅट लॉस प्रोसेस आहे ना 2-3 दिवस पुढे ढकललं जातं. पर्सनल एक्सपिरियन्स वरून सांगते. ओके, आणि आय होप माझ्या घरचे हा व्हिडिओ बघणार नाही. बट मी एकदम क्लीन आहे बाई, मागच्या 6-7 महिने 1 वर्षापासून एकदम क्लीन आहे बाई. नथिंग हॅज टेकन. तर हॅबिट्स बिल्ड केलं, करत गेलो हळूहळू. आधी मी 86 किलोचा होतो, आता मी 77-76चा आहे. टार्गेट आहे आज माझा 70 kgs पर्यंत जायचा. लास्ट हॅबिट मध्ये मी एवढंच सांगेल की पुश नका करू स्वतःला, एकदम हार्ड नका करू स्वतः. ज्या गोष्टी तुम्ही अडॅप्ट करू शकता त्या गोष्टी हळूहळू चेंजेस करा, कारण की हा गेट रिच क्विक वाली स्कीम टाईप नाहीये, 30 days चॅलेंज वाली गेम नाहीये. ह्या गोष्टी लाईफस्टाईल मध्ये जेव्हा अडॅप्ट करू आपण तेव्हाच आपली फॅट लॉस प्रोसेस होईल, अन्यथा हे शक्य नाही. जेवढ्या जोरात तुम्ही कमी करणार तेवढ्याच जोरात वेट बाउन्स बॅक करेल. रिझन एकच, तुम्ही क्रॅश डाएट करणार, जेवण सोडणार, हे करणार ते करणार. मी हे सगळं करून झालंय म्हणून तुम्हाला सांगतोय प्रोटीन ऍड करायचंय, वॉकिंग करायची आहे. वॉकिंग मध्ये कम्फर्टेबल व्हाल तेव्हा वेट ट्रेनिंग कडे जायचंय. आणि ज्या वाईट हॅबिट आहे थोड्या ग्रॅज्युअली कमी करू. आणि काही हॅबिट्स आहेत जसं की चपातीला रिप्लेसमेंट काय आहे, मग शुगरला रिप्लेसमेंट काय आहे, मैदाला रिप्लेसमेंट काय आहे, या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर लाईफस्टाईल मध्ये अडॅप्ट झाल्या. तुम्ही माझ्या मागच्या फोटोज मध्ये कलर बघू शकता, स्किन कलर वगैरे. एवढं काही ट्रीटमेंट घेतली नाही मी, बट बघू शकता हा फरक, ह्या पॉझिटिव्ह चेंजेस ह्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्यामुळेच आलाय. तर असं होतं आपली एक जर्नी. तर अशा काही गोष्टी ज्या मी इम्प्लिमेंट केल्या, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच हेल्थ रिलेटेड, माइंडसेट रिलेटेड, करिअर रिलेटेड, फिटनेस रिलेटेड आणि असा चटपटे आपले ब्लॉग्स आणि कुकिंग ब्लॉग्ससाठी ज्याच्यात आपण हाय प्रोटीन डाएट्स पण बघणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मजा येईल आपल्याला. चलो बाय बाय.